Good morning, dear students. Today we are going to learn subject maths, lesson 17, geometrical constructions. मुलांनो, या लेसनमध्ये आपण जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स विषयी अभ्यास करणार आहोत. आपण सरळ रेषेत उभ्या असलेल्या अनेक वस्तू पाहिल्या आहेत, जसं की घराची भिंत, विजेचा खांब, रस्त्यावर असलेले सिग्नल. या सर्व वस्तू जमिनीला परपेंडिक्युलर असतात. तर परपेंडिक्युलर म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. जर दोन रेषा एकमेकींना राईट अँगलमध्ये इंटरसेक्ट करत असतील तर त्या रेषा एकमेकींना परपेंडिक्युलर आहेत असं आपण म्हणतो. ही फिगर बघा, यामध्ये दोन रेषा दिल्या आहेत, रेषा एन अँड रेषा एल. आणि या दोनही रेषा पॉईंट एम मध्ये एकमेकींना इंटरसेक्ट करत आहेत. पहा, या दोन लाईन्समध्ये तयार होणारे जे अँगल आहे तो आहे राईट अँगल, म्हणजेच 90 डिग्रीचा आहे. म्हणजेच लाईन एन अँड लाईन एल मधील अँगल राईट अँगल असल्यामुळे त्या लाईन्स एकमेकींना परपेंडिक्युलर आहेत. परपेंडिक्युलर हे या साईननी दर्शवतात. म्हणून लाईन एल हे परपेंडिक्युलर आहे लाईन एनला, आणि याचं वाचन हे लाईन एल इज परपेंडिक्युलर टू लाईन एल असं करतात. परपेंडिक्युलर या शब्दाऐवजी हे साईन तिथे वापरले जाते. कळलं इथपर्यंत सगळ्यांना? चला नेक्स्ट. ड्रॉइंग अ परपेंडिक्युलर टू अ लाईन ॲट अ पॉईंट ऑन द लाईन. रेषेवरील पॉईंटमधून त्या लाईनला परपेंडिक्युलर कसा काढायचा वेगवेगळ्या पद्धतीने ते आपण शिकणार आहोत. मुलांनो, तुमच्या जॉमेट्रिकल बॉक्समधील सेट स्क्वेअर, प्रोटेक्टर, कंपास तुम्हाला माहीतच आहेत. तर या तिघांचाही वापर करून लाईनवरील पॉईंटमधून त्या लाईनला परपेंडिक्युलर कसा काढायचा हे आपण बघणार आहोत. बघा, फर्स्ट बघणार आहोत आपण यूजिंग अ सेट स्क्वेअर. सेट स्क्वेअरचा वापर काढून परपेंडिक्युलर कसा काढायचा. बघा, लक्ष द्या. पहिले लाईन पी क्यू काढा. बघा, मी इथे काढली आहे लाईन पी क्यू. नंतर या लाईन पी क्यूवर कुठेही आर पॉईंट घ्या. बघा, हा झाला आर पॉईंट. आता सेट स्क्वेअर घ्या आणि तो असा ठेवा की सेट स्क्वेअरचा राईट अँगल करणारा पॉईंट हा आर या पॉईंटवर येईल. म्हणजे हा जो पॉईंट आहे तो आरवर आपल्याला ठेवायचा आहे. बघा, ठीक आहे, मी इथे ठेवला आहे. आणि राईट अँगल करणारा एक आर्म हा लाईन पी क्यू सोबत जुळेल. बघा, तुम्हाला इथे दिसत आहे की या लाईनला जोडला गेलेला आहे. त्यानंतर सेट स्क्वेअरच्या राईट अँगल करणाऱ्या दुसऱ्या साईडच्या कडेने लाईन आर एस काढा. पहा, लाईन आर एस. लाईन आर एस ई लाईन पी क्यूला आर पॉईंटमध्ये काय आहे, परपेंडिक्युलर आहे, दिसत आहे. म्हणून लाईन आर एस ही परपेंडिक्युलर आहे लाईन पी क्यूला. सेकंड, यूजिंग अ प्रोटेक्टर. प्रोटेक्टरचा यूज करून परपेंडिक्युलर कसा काढायचा. मुलांनो, तुम्ही सेट स्क्वेअरचा वापर करून परपेंडिक्युलर कसा काढायचा हे पाहिलं. आता प्रोटेक्टरचा उपयोग करून परपेंडिक्युलर कसा काढायचा हे बघूया. चला, लक्ष द्या. पहिले लाईन आर एस काढा. बघा, त्यानंतर लाईनवर कुठेही एम पॉईंट घ्या. पहा, मी इथे घेतला एम पॉईंट. आता प्रोटेक्टर घेऊन प्रोटेक्टरचा सेंटर पॉईंट बरोबर पॉईंट एम वर ठेवा. पहा, आता प्रोटेक्टरच्या 90 डिग्रीच्या मापांच्या खुणेवर दुसरा एन पॉईंट घ्या. पहा, इथे 90 डिग्रीवर मार्क केलं आणि इथे एन पॉईंट घेतला. आता एम अँड एन मधून जाणारी लाईन काढा.
पहा, लाईन MN ही लाईन RSला M पॉईंटमध्ये परपेंडिक्युलर आहे, म्हणून लाईन MN इज परपेंडिक्युलर टू लाईन RS. कळलं सगळ्यांना? तिसरं, यूजिंग अ कंपास. कंपासचा उपयोग करून परपेंडिक्युलर काढणे. आतापर्यंत आपण सेट स्क्वेअरचा आणि प्रोटेक्टरचा वापर करून परपेंडिक्युलर काढला. आता आपण कंपासचा उपयोग करून परपेंडिक्युलर कसा काढायचा ते बघणार आहोत. बघा, लक्ष द्या. पहिले लाईन MN काढा. पहा, मी इथे काढली आहे. त्यानंतर लाईनवर कोठेही K पॉईंट घ्या. पहा, आता मी इथे घेतला K पॉईंट. आता कंपासचे टोक K पॉईंटवर ठेवा. आता थोडंसं अंतर घेऊन मी कंपासचं टोक K पॉईंटवर ठेवलं. K पॉईंटच्या दोन्ही साईडला सेम डिस्टन्सवर MN लाईनला कट करेल असे दोन आर्क्स काढा. बघा, एक या साईडनी सेम डिस्टन्सवर, दुसरा आर्क या साईडने. पहा, तुम्हाला दोन आर्क्स दिसत आहेत. आता या आर्क्सच्या पॉईंटला A आणि B अशी नावे द्या. पहा, या पॉईंटला आपण A नाव दिलं, या पॉईंटला आपण B नाव दिलं. आता कंपासमध्ये ABचे अंतर जे आहे त्या अंतरापेक्षा म्हणजेच थोडं अर्ध्यापेक्षा थोडे जास्त अंतर घ्या. पहा, हे आहे A to B, अर्ध्यापेक्षा आपण थोडं जास्त घेऊया. K पॉईंटपर्यंत अर्ध आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त. पहा, मी वाढवलं. ठीक आहे. त्यानंतर कंपासचे टोक A पॉईंटवर ठेवून लाईनच्या एका साईडला एक आर्क काढा. पहा, A पॉईंटवर कंपासचं टोक ठेवलेलं आहे आणि इथे एक आर्क काढलेला आहे. आता कंपासमध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर कायम ठेवून B पॉईंटवर कंपासचे टोक ठेवून दुसरा आर्क काढा. हा झाला आपला दुसरा आर्क. आता दोनही आर्कच्या ठिकाणी एकमेकांना इंटरसेक्ट होतात. त्या इंटरसेक्टिंग पॉईंटला T नाव द्या. हे पहा, इथे हा जो पॉईंट आहे याला T नाव द्यायचं. यानंतर K व T या पॉईंट्समधून जाणारी एक लाईन काढा. थोडी मोठी काढूया. पहा, लाईन इथे दिसते KT, थोडंसं साईडला दिसायला पाहिजे म्हणून. पहा, लाईन KT ही लाईन MNला K पॉईंटमधून परपेंडिक्युलर दिसत आहे. पहा, इथे 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. म्हणूनच लाईन KT ही परपेंडिक्युलर टू लाईन MN. कळलं? आता बघा प्रॅक्टिस सेट 39 त्यातला सेकंड क्वेश्चन. ड्रॉ अ लाईन AB यूजिंग अ कंपास. ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू AB ॲट द पॉईंट B. लाईन AB काढा आणि कंपासचा वापर करून B पॉईंटमधून लाईन ABला परपेंडिक्युलर काढा. बघा त्याचं सोल्युशन. लाईन AB काढा. पहा, मी इथे काढलेली आहे. याला A पॉईंट आणि हा B. आता कंपासमध्ये थोडं अंतर घेऊन कंपासचे एक टोक B पॉईंटवर ठेवा आणि दोनही साईडला सेम डिस्टन्सवर लाईनला कट करेल असे दोन आर्क्स काढा. पहा, मी इथे काढलेले आहे. याला आपण नाव देऊ P आणि Q. त्यानंतर कंपासमध्ये PQचे अंतर जे आहे त्या अंतरापेक्षा म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडे जास्त असे अंतर घ्या. बघा, मी इथे घेतले. त्यानंतर कंपासचे एक टोक P पॉईंटवर ठेवा आणि वरच्या साईडला एक आर्क काढून घ्या आणि तेच अंतर कायम ठेवून Q पॉईंटवर कंपासचे टोक ठेवून दुसरा आर्क काढून घ्या.
आणि याला आपण सी नाव देऊ. यानंतर बी आणि सी या पॉईंट्समधून जाणारी एक लाईन काढून घ्या. बघा, ही लाईन बी सी ही आहे परपेंडिक्युलर लाईन ए बीला. हा आपण इकडनंही घेऊ शकतो. म्हणजेच आपण इथं काय लिहिणार, लाईन BC is perpendicular to line AB. कळलं सगळ्यांना? पहिलं आणि तिसरं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करून बघा. थँक्यू.